तुमची ही मुलं कोबी खात नाहीत का? तर आजपासून त्यांना अशी धपाटे बनवून कोबी खाऊ घालू शकता. कारण आज मी धपाटे बनवलेले आहेत तेही कोबी वापरून. तर एवढी हेल्दी आणि टेस्टी होतात ना हे, आणि बनवायलाही खूप सोपी आहेत. आणि तुमची मुलंही एकदा खाल्लं ना तर आवडीने परत परत बनवून मागतील. तर चला सुरू करूया आपण ही रेसिपी. त्यासाठी मी एक कोबी घेतलेला आहे. हा ग्रीन आणि फ्रेश कोबी आपण घ्यायचा आहे. तर कोबी फ्रेश कसा ओळखायचा? तर हिरव्या रंगावरती आणि दिसायलाही तो लगेचच ओळखायला येतो असा फ्रेश कोबी मी आज घेतलेला आहे. एक कोबी घेतलेला आहे, तो चिरून आपण याच्यातला अर्धा वापरणार आहे. तर मी हा सुरीने थोडा मोठा मोठा कट करून घेते, कारण आपण नंतर हा चॉपरने कट करणार आहे. तर हा कोबी आपण चॉपरने कट करून घेऊया. जर हा चॉपर आपल्याकडे असेल ना तर आपली किचनमधली बरीचशी कामं हलकी होतात, कारण चॉपरमुळे ना आपल्याला कोबी कट करताना खूप त्रास होत नाही. आणि कोबी कट करणं हा खरंच खूप मोठा टास्क असतो. जर आपल्याला तो सुरीने करायचा असेल तर एकसारखा अजिबात होत नाही, पण चॉपरने जर केला ना तर तो खूप छान आणि एकसारखा आणि पटकन कट केला जातो. हे पहा, आता मी सर्व कोबी बारीक करून घेते आणि खूप छान एकसारखा तो बारीक कट झालेला आहे. आता आपण याचे सर्व कोबी आपण बारीक करून घेऊया. आणि जे कोबीचं जे वरचं मी हे काढलं होतं ना, एक पान काढलं होतं, त्याचा मी जस्ट माझ्या डोक्यात विचार आला आणि मी तो आपण जे भाज्या वगैरे कट करणार आहे त्याचं जे साल वगैरे निघणार आहेत ते ठेवण्यासाठी मी त्याचा वापर केला. आता इकडे मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे हे आपण कट करून घेऊया. धपाट्यामध्ये जर कांदा असेल ना तरच धपाटे टेस्टला छान होतात, आणि कांद्यामुळे त्याला आणखीनच जास्त छान टेस्ट येते. म्हणून मी 2 कांदे घेतलेले आहेत, तेही मी चिरून नंतर चॉपरने बारीक करणार आहे. हे पहा, आता मी चॉपरमधून कांदाही बारीक करून घेते. आता खूप छान कांदाही बारीक झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडी हिरवी मिरची, आता आपल्याला धपाटे म्हणजे कोणाला तिखट खूप आवडतात, कोणाला कमी तिखट आवडतात, त्याप्रमाणे आपण मिरची घेऊया. आता मला थोडंसं तिखटच आवडतं आणि ही मिरची ही थोडीशी जास्त तिखट आहे, त्याच्यामुळे थोडी मिरची मी घेतली. आणि थोडीशी कोथिंबीर ही थोडी जास्त घालायची, कारण कोथिंबीरीने आपल्या धपाट्याला खूप छान टेस्ट येते. आणि गाजर, आता गाजरचं सीझन आहे म्हणून मी गाजरही घेतलेलं आहे, कारण मुलं गाजर असेही खात नाहीत, मग आपण ते त्यांना याच्यामध्ये ॲड करू शकतो. आता हे कोथिंबीर आपण धुवून चिरून घेऊया आणि कोथिंबीर आणि मिरची एकत्र चॉपरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. आता हे पहा, चॉपर खरंच खूप यूजफुल आहे, कारण सर्वच मी भाज्या आणि हिरवी मिरची वगैरे पूर्ण त्याच्यातूनच बारीक करून घेतलेलं आहे. आता हे पण खूप छान बारीक झालेलं आहे. आता हे गाजर आपण छोट्या किसणीने बारीक करून किसून घेऊया. आता गाजर जर नसेल तुमच्याकडे आणि जर तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. आता हे चिरून घेतलेलं आपण कोबी पाण्यातून स्वच्छ धुवून पिळून घ्यायचा आहे, कारण कोबीला एक प्रकारचा उग्र वास असतो, तो वास जाण्यासाठी आपण त्याच्यातलं पाणी पूर्ण पिळून काढायचं आहे. आता हा कोबी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. जर कोबीमध्ये आपण पाणी ठेवलं किंवा न धुता वापरला तर त्याचा उग्र वास आपल्या धपाट्याला लागेल आणि मग ते मुलं अजिबातच खाणार नाहीत. इकडे कांदा आणि चिरून घेतलेलं गाजर घालूया, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ. आणि आता आपण हे पीठ मळणार आहे, त्याच्यासाठी हळद, थोडंसं जिरे पूड, धनेपूड आणि मीठ घालून घेणार आहे. आणि नंतर आपण त्याच्यामध्ये ना ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ मिक्स करणार आहे. तर हे बाजरीचं पीठ मी घेतलेलं आहे, नंतर ज्वारीचंही घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण आपले धपाटे क्रिस्पी होण्यासाठी
आपण थोडंसं हरभरा डाळीचं पीठ मिक्स करणार आहे. आणि माझ्याकडे नाचणीचंही पीठ आहे, त्याच्यामुळे मी नाचणीचं पीठही थोडं घालते. हे पांढरे तीळ आपण आत्ताच मी ॲड केलेले आहेत. तुम्हाला जर नंतर वरून लावायचे असेल तर वरूनही तीळ तुम्ही लावू शकता. आणि थोडासा ओवा हातावरती चोळून त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता हे जे पीठ आहे आपलं मिश्रण ते आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपण पिठं वगैरे जे मिक्स केलेले आहेत ना ते सर्व एकसारखे मिक्स झाले पाहिजेत. आणि नंतर हळूहळू थोडं थोडं पाणी घालून आपण ते पीठ मळून घ्यायचं आहे. आता ह्या भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे ह्या पीठ मळायला आपल्याला जास्त पाणी लागत नाही. थोडं थोडं पाणी घालून एकसारखं पीठ सर्व मळून घ्यायचं आहे. आणि आता इथं जे आपण पीठ वापरलेलं आहे ज्वारीचं बाजरीचं वगैरे, ते तुम्हाला जसं पाहिजे ना तसं तुम्ही त्याचं प्रमाण घेऊ शकता. याचं हे धपाटे बनवताना ना की ह्याचं काही परफेक्ट प्रमाण पाहिजे असं काही नाही. जर तुमच्याकडे ज्वारीचं फक्त पीठ असेल तर ज्वारीच्या पिठापासूनही तुम्ही बनवू शकता, किंवा तुमच्याकडे बाजरीचं असेल तर तुम्ही बाजरीच्या पिठापासून फक्त बनवू शकता. सर्वच पिठं घालावीत असं काही नाही. फक्त जे कोणतं तुम्ही पीठ घ्याल ना त्याच्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ आधी मिक्स करा आणि नंतर आपण हे धपाटे बनवून घेऊया. आता याच्यासाठी मी लोखंडी तवा वापरलेला आहे, कारण लोखंडी तव्यामध्ये धपाटे खूप छान भाजले जातात आणि खूप क्रिस्पीही होतात त्याच्यावरती. आता हे पहा, पीठ खूप छान आपलं मळून झालेलं आहे, त्याच्यामुळे धपाटे आपले खूप छान थापले जात आहेत. आपलं पीठ जर आपण व्यवस्थित मळलं ना तर आपले धपाटे खूप छान होतात. आणि जर पीठ खूप घट्ट असेल तर धपाटे असे कडक होतात, म्हणजे रट्ट होतात. आता ते काय म्हणतात त्याला मला शब्द नाही आठवत, पण तसे होतात, मग ते खायला चांगले लागत नाहीत. जर पीठ आपलं व्यवस्थित असेल तर धपाटे खूप छान होतात. आता तव्यावरती थोडंसं तेल टाकून आपण त्याच्यावरती धपाटे टाकूया. असं हे कॉटनचा एक रुमाल आपण करायचा आहे. नेहमी आपण ज्यावेळी बनवतो ना तर एकच कापड असेल तर ते आपल्याला इझी जातं, नाहीतर प्रत्येक वेळी आपण वेगळं वापरू शकत नाही. म्हणून एकच कापड धपाटे बनवण्यासाठी ठेवायचं आहे. आणि आता आपण जे होल बनवून घेतले होते ना थापताना, त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे, म्हणजे खालच्या बाजूनेही धपाट्याला तेल लागेल आणि खालूनही खूप छान भाजली जातील. आता हे थोडं थोडं साईडने उलटणं हे करून आपण ते पलटून घ्यायचं आहे. हे पहा, पलटल्यावरती पण ते खालून किती छान भाजलेलं आहे. आणि खरंच हे धपाटे खूप छान झाले आणि खूप हेल्दी असतात. आता हे बाकीचे धपाटे आता मी इकडे थापून घेते आणि यालाही होल पाडून घेते. आता खूप छान हे धपाटे टेस्टला होतात. आपल्याकडे आपण मुलांना सर्वच गोष्टी पौष्टिक तर घालू, आपल्याच हातात असते की मुलांना पौष्टिक कसं खाऊ घालायचं. तर त्यासाठी अशा आपण काहीतरी नवीन रेसिपीज बनवून त्यांना हेल्दी खाऊ घालू शकतो. हे तुम्ही पाहू शकता किती छान धपाटे झालेले आहेत. आता धपाटे बनवताना कधी कधी काय होतं ना की आपलं जे कापड आहे, ज्या हे कपड्यावरती आपण धपाटे थापतो ते कापड ना धपाट्याला चिटकतं. तर त्यावेळी काय करायचं, त्या कपड्यावरती ना थोडंसं वरून पाणी लावायचं आणि ते पाणी सगळं पसरवून घ्यायचं. त्यावेळी ते कापड पटकन निघतं आणि आपलं धपाटेही त्या कपड्याला चिटकत नाही. जर तुमचं असं कधी होत असेल ना तर तुम्ही ही ट्रिक वापरून बघा, तुमचं धपाट अजिबात कपड्याला चिटकणार नाही आणि खूप छान धपाटे होतील. जर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला कमेंट करा, व्हिडिओला कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे जर कमेंट वगैरे आली ना तर मला आणखी स्फूर्ती मिळते की आपण आणखी असे नवीन व्हिडिओ बनवून चॅनलवरती अपलोड करण्यासाठी. त्यामुळे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर हे धपाटे आपण जे बनवलेले आहेत ना ते आपण दही किंवा लोणचं किंवा तुपाबरोबरही खाऊ शकतो.
आता काही काही लोकांना हे धपाटे दह्याबरोबर आवडतात, कोणाकोणाला हे लोणच्यासोबत खायला आवडतात, पण दह्याबरोबर हे खूपच छान लागतात. पण प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे जर ते खाल्लं तर ते आणखीच रुचकर होतात. त्याच्यामुळे मी हे धपाटे आज दह्यासोबत खाणार आहे. तर यासाठी मी दही आणि तूप वरून लावणार आहे. तर हे धपाटे खूप छान झालेले आहेत आणि तुम्हीही तुमच्या मुलांना असे धपाटे बनवून खाऊ घाला आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवल्यावरती ते कसे झाले. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.